नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आता आपला दिवाळीचा फराळ बनवणं सुरू आहे, तर त्यातलाच मी आज एक पदार्थ करणार आहे, तो म्हणजे पापडी। ती अशी फिकी पापडी, पिवळी पापडी आपण आज बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा किलो बेसन। हे पूर्ण चाळून घेतलेलं आहे छान। आपण पीठ चाळून घेतलं की आपली शेव असो, पापडी असो, ती खूप छान होते आणि सफाईदार होते। तर आता आपल्याला यात टाकण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत आपण। 1 ते सव्वा चमचा मीठ असं घेते मी। आणि यात आपल्याला घालायचं आहे पाव चमचा पापडखार। हे एक मिक्सरच्या जारमध्येच आपण घेणार आहोत। पापडखार नसेल तर आपण खाता सोडा घेतला, खाण्याचा सोडा घेतला तरी चालेल। आणि यात आपल्याला टाकायचं आहे 3 मोठे चमचे तेल। 1 2 आणि 3 योग्य प्रमाणातच घेऊया। आपण तेला डायरेक्ट पिठात न घालता आपण मिक्सरच्या जारमध्ये घेतो आहे, त्यामुळे अतिशय सुंदर अशी छान खुसखुशीत अशी पापडी आपली तयार होणार आहे। आणि पाणी पण आपण यातच घालणार आहोत। जेवढं तेल घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आहे। 1 2 आणि 3। तर हे आपण छान मिक्सरला फिरवून घेऊया। या पद्धतीने आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। ते आपण आता हे बेसनात टाकून द्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून देऊया। यात आपल्याला हळद घालायची नाही। हळद आणि सोडा म्हणजे पापडखार मिक्स झाला तर याचा रंग बदलू शकतो, लालसर रंग येईल, त्यामुळे आपण हळद नाही घालणार आहोत। यात ओवा पण घातला जातो, पण ओवा ज्या वेळेला आपण पापडी करू त्यावेळेला ओवा अडकण्याची शक्यता असते, त्यामुळे मी ओवा पण नाही घालत आहे। अगदी प्लेन अशी मस्त खुसखुशीत पापडी आपण आज करणार आहोत। तुम्हाला आवड असेल तर तुम्ही घालू शकता। त्याला पहिले सर्व मिक्स करून घेऊया। त्याला आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। अगदी पोळीसारखं पण नाही मळायचं आणि भजीसारखंही नाही मळायचं। छान मळून घेऊया। या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला पीठ खूप फेटायचं आहे, खूप चिकन बनवायचं आहे। अजिबात त्याच्यात गाठगठळी नको, अगदी फ्लफी होईपर्यंत आपण याला फेटणार आहोत। सारखं फेटत राहायचं आहे। आपल्याला इतकं फेटायचं आहे याला की पीठ अगदी हलकं झालं पाहिजे। तुम्ही पाहू शकता त्याचा रंगही बदललेला आहे आणि बऱ्यापैकी पीठ हलकं लागायला लागले आता। पापडीचं पीठ आपलं तसे छान तयार झालेलं आहे। पापडी करण्यासाठी एक झारा पण मिळतो। झारा असेल तर आपण झाऱ्याने करू शकतो, झारा नसेल तर आपला हा जो सोऱ्या आहे, या सोऱ्यामध्ये ही प्लेट असते पापडीची, ती प्लेट आपण घेणार आहे। आता हिला तेल लावून घ्यायचं आहे। आतून पण तेल लावून घ्यायचं आहे। तर आपण धरूया, तेल तापत ठेवलेलं आहे। ज्यावेळेला आपल्याला सोऱ्यात भरायचं आहे तर आपण एका स्पॅच्युला किंवा एका चमच्याच्या सहाय्याने त्याला पुन्हा असं थोडंसं बाजूला घेऊन थोडं थोडं फेटून घ्यायचं आहे। पापडी पहिले इथं थोडीशी काढून बघूयात कशी येते ती। मस्त येत आहेत। आपण लगेच तेलात करायला घेऊयात। छान तळल्या जाते हे, त्याला उलटून घ्यायचं आहे। दोघं बाजूंनी मस्त तळून घेऊया। सुंदर अशी पापडी आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। या पद्धतीने मी 2 सुरे पापडी करून घेणार आहे। ही पापडी आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरच तळायची आहे, म्हणजे खूप पण मंद आचेवर नाही आणि फुल गॅसवर नाही, कारण की ही जरा जाड असल्यामुळे पूर्ण छान क्रिस्पी तळल्या गेली पाहिजे। त्यामुळे आपण हिला छान तळून घ्यायचं आहे।
नाही तर ही मऊ पडू शकते, त्यामुळे तळताना जरा याची काळजी घ्यायची. छान तळली गेली पाहिजे ही. पापडी आपली छान तळली गेली आहे. आपण हिला काढून घ्यायचं आहे. पापडी आता बरीच तयार झालेली आहे. आपण अर्धा किलो पीठ भिजवलं होतं. पीठ खूप छान तयार झालेलं आहे. तर आपण एवढी पापडी करूयात. ताटभर पापडी झालेली आहे आणि अजून थोडीशी आता आपण याच पिठाची गाठी शेव करून घेऊया. हे जे पीठ आहे तर गाठी शेव आहे, आपण ती जरा जाडच सुऱ्याने करणार आहोत. या चकतीने आपल्याला गाठी शेव करायची आहे. ती यातनं ओवा आरामात जाऊ शकतो. तर आपण यात थोडासा ओवा घालू शकतोय. थोडासा ओवा घेतला हातावर, त्याला हाताने चुरून टाकून द्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. सुऱ्याला पापडीची प्लेट काढून घेऊया आणि गाठी शेवची प्लेट म्हणजे जाड शेवची प्लेट लावूया. पण तिखट शेवचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, लसूण शेवचा. त्याला आपण बारीक चकती वापरली होती. तर आपण जाड शेव करणार आहोत. आज एकाच व्हिडिओत आपण एक पापडी आणि शेव दोघं बनवत आहोत. हे भरताना व्यवस्थित भरायचं आहे, एअर बबल नको यायला. आपण एखाद्या स्पॅच्युलाच्या सहाय्याने तशा चमच्याच्या सहाय्याने भरूया. शेव कशी मस्त फुलून आली, तुम्ही पाहू शकताय. प्रतिम अशी. आणि आपण जाड होलची प्लेट लावली असल्यामुळे ओवा घातल्या आहेत, अजूनच सुंदर चव लागेल. पापडी ही अप्रतिम झालेली आहे आणि शेवई खूप छान होते. हे तिला लगेचच उलटवायचं नाही, याची बुडबुडे शांत होऊ द्यायची आहेत. तिला पूर्ण शिजू द्यायचं, छान तळले जाऊ द्यायचं, मगच आपण हिला उलटवूया. आता आपण हिला उलटून घेऊया. मस्तच. आता याची आवाज आणि बुडबुडे कमी झालेले आहेत. आता आपण शेव काढून घ्यायची आहे. मस्तच झालेली आहे. आपली अतिशय सुंदर अशी ओवा घालून गाठी शेव तयार झालेली आहे, खूपच छान अशी. आणि आपली ही पापडी बिना ओवांची ही पण अतिशय छान झालेली आहे. क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा झालेल्या आहेत, खूपच छान. चवीला तर अप्रतिम झालेल्या आहे. तर आजची पापडीची आणि शेवची तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू. आता आपण ही पापडी मस्तपैकी याचे तुकडे करून आपण एका डब्यात भरून ठेवणार आहोत. खूपच सुंदर अशी झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात. मस्तच. दिवाळीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.